नमस्कार, नूतन मराठी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया मोड आलेल्या मटकीचा गावरान पद्धतीमध्ये झणझणीत असा रस्सा. मटकी ही भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे खाल्ली जाते. त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात. पण आपण आज इथे गावरान पद्धतीमध्ये मटकीचा रस्सा बनवूया. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मटकी 50% शिजवून घेतलेली आहे. वाटण्यासाठी आपण एका फ्राय पॅनमध्ये खडे गरम मसाले भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया फ्राय पॅनमध्ये आधी. त्यात मी 2 चमचे धणे, 1 वेलची, 1 इंच दालचिनी, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा आणि चक्रीफूल आणि तेजपत्ता हे भाजून घेते हलका. हे हलकं गुलाबी झाल्यावर आपण काढून घेऊया. त्याच फ्राय पॅनमध्ये आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. हे गुलाबी रंग होईपर्यंत आपण भाजून घेऊया. खोबरं आपलं चांगलं भाजून झालंय सुकं. आता आपण ह्यात थोडंसं ओलं खोबरं टाकूया आणि हेही भाजून घेऊया. खोबरं आपल्याला करपवायचं नाहीये, गुलाबी रंगापर्यंतच भाजायचं आहे. हे भाजून झालंय, हे आता आपण काढून घेऊया आणि ह्याच फ्राय पॅनमध्ये आता आपण 2 उभे चिरलेले कांदे भाजून घेऊया. त्याच्यामध्येच आपण 2-3 लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया. कांदा आपला चांगला आता भाजून झालेला आता. त्यामध्ये आपण आधी भाजलेला सगळा मसाला टाकूया आणि खोबरंही टाकून भाजून घेऊया पुन्हा जरासं ते हलक्या गॅसवरती. भाजताना आपण त्यात थोडीशी हळद टाकूया. सारण आता आपण थंड करून घेऊया. थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यात मी हे काढून घेतलंय. त्याच्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर आणि 1 टोमॅटो चिरून घेऊया आणि ह्या वाटणावर तेही वाटून घेऊया. वाटण आपलं तयार आहे. फोडणीसाठी आता आपण एका टोपामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा आपला हलका गुलाबी झाल्यावरती आपण ह्यात मसाले टाकणार आहे. फक्त अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मालवणी मसाला. गॅस आपण इथे मंदच ठेवायचा आहे, जेणेकरून आपले मसाले करपू नये म्हणून. हे हलकेसे आपण अर्धा मिनिट परतून घेऊया आणि उकडलेली मटकी टाकूया. ह्याला आता आपण एक कड काढूया. चांगलं कड आता आला. आता आपण वाटण टाकूया आणि चांगलं शिजून घेऊया. ह्याला मीठ टाकूया चवीनुसार. ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा आता मसाला टाकण्याची गरज नाही आहे, कारण की आपण वाटणामध्ये खडे गरम मसाले घेतलेले आहे. त्याने छान चव येणार. ह्याला चांगलं शिजलं. आता तयार आहे आपलं मोड आलं मटकीचं सार, गावरान पद्धतीचा झणझणीत रस्सा. व्हिडिओ आवडला असला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.